नमस्कार भाविक भक्तांनो, परत आपलं आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत आहे. तर असं म्हटलं जातं, परस्त्रीला पाहे माऊली समान, परस्त्रीला पाहे माऊली समान, नजरेत नाही विकाराचा वान. तुका म्हणे हीच खरी भक्ती, तुका म्हणे हीच खरी भक्ती, नको हृदयी कपटाची साखळी. किती छान प्रकारे याचा अर्थ आहे की आपल्या मनामध्ये कपट असायला नको. आणि आजचा आपला अभंग आहे याच्याद्वारे आहे तो आहे पराविया नारी माऊली समान, पराविया नारी माऊली समान, मानिलिया धन काय वेचे, करीती परनिंदा परद्रव्य अभिलास, करीती परनिंदा परद्रव्य अभिलास, काय तुमचे यास बेचे सांगा. बेसलाये ठाई म्हणता राम राम, बेसलाये ठाई म्हणता राम राम, काय होय श्रम ऐसे सांगा. संताचे वचनी मानिता विश्वास, काय तुमचे यास बेचे सांगा. खरे बोलता कोण लागती सायास, काय वेचे यास ऐसे सांगा. तुका म्हणे देव जोडे याचसाठी, आणिक ते आटी न लगे काहे. तर आजचा आपला हा अभंग खूप छान प्रकारे आहे आणि त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आलेले आहेत बाळासाहेब भाईजी. त्यांच्यासोबतच आपण चर्चा करूया. नमस्कार बाळासाहेब भाईजी. नमस्कार. तर आजचा आपला हा अभंग आपण पाहिला आहे. त्यातली पहिली ओळ आहे पराविया नारी माऊली समान. या वाक्याचा काय बरं अर्थ आहे? जसं तुम्ही या अगोदर अभंग सुरू होण्याच्या अगोदर ज्या ओळी खूप सुंदर वर्णन केलेले आहेत आणि आपण आपल्या धर्मग्रंथामध्ये किंवा शास्त्रांमध्ये मातेची जी उपमा आहे किंवा स्त्रीचा जो सन्मान आहे, बरोबर, अभंगामध्ये महाराजांनी हे वर्णन केलेलं आहे की याला सामाजिक दर्जा दिलेला आहे. बरोबर. आणि हा जो सामाजिक दर्जा आहे हा खूप उच्च कोटीचा आहे की परस्त्रीला माते समान मानावे. म्हणजेच आपल्या शास्त्रांच्या नियमानुसार जर बघितलं तर आपली पत्नी सोडून दुसऱ्या जितक्याही स्त्रिया आहेत त्यांच्याविषयी मनामध्ये कोणत्याही प्रकारचा वाईट विचार न येणं किंवा त्यांच्याविषयी कोणत्याही प्रकारचे ज्याला आपण म्हणतो दैविक विचारांची, व्यर्थ विचारांची मनामध्ये भावना न उत्पन्न होणं हा तिचा एक सन्मान आहे. बरोबर. आणि आपण बघतो की एक संयमित चरित्र स्त्रीचं या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. बरोबर. की ज्या वेळेला एक स्त्री आपल्या चरित्रानं ह्या समाजासमोर येते त्याच वेळेला तिला एक भारत माताची उपमा दिली जाते. माताची उपमा का दिली जाते की कारण तिच्यामध्ये जे असलेले गुण आहेत त्या गुणांच्या आधारावर आज समाज किंवा या समाजाचं पालनपोषण ती करत असते. आपले शिवाजी महाराज जे आहेत, बरोबर, की त्यांनी पण आपल्या जीवनामध्ये परस्त्रीविषयी त्यांच्या जीवनामध्ये किती आदर होता की ज्या वेळेला प्रलोभनासाठी औरंगजेबानं आपल्या मुलीला पाठवलं तर त्यावेळेला त्यांच्या मुखातून हाच शब्द निघाला की ही आपल्या एक आई समान आहे, परस्त्री एक माते समान आहे. म्हणजेच म्हणण्याचं एक तात्पर्य अभंगामध्ये महाराजांना सांगायचं आहे की ज्या वेळेला ही भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होते त्यावेळेला तुमचं जे मन आहे ते एकदम स्वच्छ आणि निर्मळ होत असतं हे या ठिकाणी सांगायचं आहे. खूप छान प्रकारे सांगितलं की आपला जो भाव आहे तो निर्मळ पाहिजे. म्हणजेच की परस्त्री जे आहे ते आपले माऊली समान आपण मानायला पाहिजे. खूप छान प्रकारे अर्थ सांगितलेला. आणि आपली दुसरी ओढ आहे परनिंदा परद्रव्य अभिलाष. मग याचा काय अर्थ आहे? परनिंदा म्हणजेच आपण बघतो की दुसऱ्यांच्या विषयी टीका टिप्पणी करणं, दुसऱ्यांना कमी लेखणं, बदनामी करणं, दुसऱ्यांची बदनामी करणं यामध्ये लोकांना खूप मजा येते. बरोबर. या ठिकाणी महाराजांना हे सांगायचं आहे
की जर आपल्या मनामध्ये दुसऱ्यांच्या प्रती जर श्रेष्ठ भावना असली तर त्या ठिकाणी ही परनिंदा किंवा परधन ह्या दोन्ही गोष्टींचं काही स्थान उरत नाही. बरोबर. म्हणजेच दुसऱ्यांचं धन याचा संग्रह आपल्याकडं व्हावा. जसं म्हटलं जातं की माझं तर माझं आहे, पण तुझं तुझंही पण माझं आहे. माझं व्हावा, ही जी भावना या ठिकाणी उरत नाही. बरोबर. म्हणजेच धनाविषयी ही एक गोष्ट आपण बघतो, किंवा दुसऱ्यांच्या विषयी परनिंदा करणं हा खूप मोठा एक अवगुण आहे. त्याच्यावर टीका टिप्पणी करणं, त्याला कमी लेखणं. बरोबर. सदैव मनुष्यानं जीवनामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे की प्रकृतीची किंवा वेळेची एक अशी ताकद आहे की जर आज तुम्ही एखाद्याच्या गरिबीवर हसाल तर होऊ शकतं की ती वेळ तुमच्या जीवनामध्ये पण येऊ शकते. म्हणून कधीही आपण दुसऱ्यावर आलेली जी वेळ आहे त्या वेळेवर किंवा त्याच्या गरिबीवर, त्याच्या परिस्थितीवर कधीच आपण हसायला नको आहे. बरोबर. होऊ शकतं जर समाजानं तीच वेळ तुमच्यावर आणली तर त्यावेळेला समाज पण तुमच्यावर हसेल. म्हणून सदैव हे लक्षात ठेवायचं आहे की हे परनिंदा आणि परधन याचा संग्रह कधी आपल्या जीवनामध्ये नको आहे. आणि जितकं आपण याच्यापासून दूर राहू तितकंच आपलं जे जीवन आहे हे सुंदर बनत जाईल. बरोबर. खूप छान प्रकारे सांगितलेलं तुम्ही की आपलं तर आहेच, पण दुसऱ्यांच्या याच्यावरती डोळा ठेवायला नको. आता आपल्या अभंगाची तिसरी ओळ आहे. बेसलासे ठाई म्हणता राम राम. या वाक्याचा काय भावार्थ होतो? या ठिकाणी हा सुंदर वर्णन आलेलं आहे की जर मनुष्यानं आपल्या मनामध्ये जर ईश्वराला ठेवलेलं आहे मग त्याचं नामस्मरण आपल्याला निरंतर का होत नाही. जर आपल्या तो ठाई बसलेला आहे तरी त्याला आपण का विसरतो. तर याचं खूप आध्यात्मिक गूढ रहस्य आहे की वास्तविक जर आपलं नामस्मरण निरंतर होत नाही तर याचा अर्थ आपण त्याला मनामध्ये बसवलेलं नाही, फक्त वरून जसं आपण मागच्या अभंगामध्ये बघितलं की नुसतंच मुखातून राम राम म्हणणं बरोबर. म्हणजे त्याला मनाच्या ठाई तुम्ही बसवलेले नाही. मनाच्या ठाई बसवणं आणि मुखातून राम राम बोलणं ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. बरोबर. या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे की जर तुम्ही त्याला मनात स्थान दिलेलं आहे तर तुम्ही त्याला विसरू शकत नाही. आणि जर हा तुमच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतोय, निर्माण होतोय बरोबर. की त्याची आठवण मला निरंतर का राहत नाही, तर याचाच अर्थ तुमचं त्याच्याविषयी पूर्ण मनाचं समर्पण नाही आहे. कुठंतरी तुम्ही त्याला दूर ठेवलेलं आहे. म्हणून हा प्रश्न निर्माण होतो की निरंतर त्याची आपल्याला आठवण राहत नाही, त्याचं नामस्मरण होत नाही. बरोबर. खूप छान प्रकारे तुम्ही याचा अर्थ सांगितलेला आहे. आता या अभंगामध्ये असं सांगितलेलं आहे की खरं बोलणं का बरं महत्त्वाचं आहे? आपल्याला माहिती आहे की खोटं बोलणं हे आपल्याला कोणी सांगितलंच नव्हतं, हे आपण बोलायला लागलो. ज्या वेळेला आपण शाळेत जात होतो, ज्या वेळेला आपला जन्म झाला, कोणत्या आईवडिलांनी आपल्याला ही शिकवण दिली की तू खोटं बोल, कोणत्या शिक्षकांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही खोटं बोला. वास्तविक सर्वांनीच, साधू संत महात्मा, आपले वडील, आई, सर्वांनी सांगितलं आपण नेहमी खरे बोलावे. बरोबर आहे. मग हा प्रश्न आपणच आपल्याला विचारायचा, आपल्या भाविकांनी विचारायचं की हे खोटं बोलणं आपल्याला कुणी शिकवलं. परंतु जसं आपण म्हणतो की वाईटाच्या संघातामध्ये गेल्यानंतर बरोबर. त्याला वाईट लागणं याला वेळ लागत नाही. बरोबर. कोळशाच्या खाणीमध्ये जर आपण गेलो तर कितीतरी प्रयत्न केला तर कुठंतरी काळं लागणार. तसंच आहे की वाईट लोकांच्या संगतीत जर आपण गेलो तर कोणता ना कोणता अवगुण आपल्याला हा लागत असतो आणि त्याचाच परिणाम नंतर आपण समाजामध्ये वावरत असताना हे अवगुण आपल्यामध्ये येतात. बरोबर. तर खोटं बोलणं हे हितकारी नाही आहे. महाराजांना सांगायचं याच्यामध्ये स्वतःचं हित तर साध्य होत नाही, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये पण आपण हानी पोहोचवतो, बरोबर. बदनामी झेलतो आणि आपण विशेष विश्वासपात्र बनत नाही. बरोबर. खोटं बोलणं असं आहे की एक सत्य
तुम्हाला जर सिद्ध करायचं असेल तर पुन्हा 100 वेळेला तुम्हाला खोटं बोलावं लागतं. खोटं बोलावं लागेल, बरोबर म्हणजे आहे. काय झालं, ते खोटे बोलण्याची प्रक्रिया अजून वाढत वाढत गेली. जाते. म्हणून आणि जीवनामध्ये म्हणतात ना की ना रंग ना ढोंग तरी सुद्धा खोटं बोलत राहतात. हां, असं पण लोकं आहेत की जिथं तुम्हाला गरज नाही आहे तिथं पण तुम्ही तुमची अ, समजा सन्मानासाठी म्हणा किंवा स्वतःची इमेज बनवण्यासाठी म्हणा किंवा स्वतःचं काही ज्याला आपण स्टेटस प्राप्त करण्यासाठी काही लोक याचा आधार घेतात. परंतु तो कायमचा नसतो. एक लक्षात ठेवा की हे थोड्या काळापुरतं चालतं. खोटं शेवटी ते खोटंच असतं. ते किती जरी तुम्ही प्रयत्न केला तरी ते बाहेर येतं. सत्य सत्य आहे, त्याला सिद्ध करण्याची गरज नाही. बरोबर. पण खोटं जास्त वेळ चालत नाही. खूप छान प्रकारे सांगितले तुम्ही. तसंच आपण मागच्या एपिसोड पण पाहिलं होतं, सूर्याला ढग झाकू शकत नाही. हां, काही क्षणापुरतं त्याला झाकू शकतात, पण नंतर झाकू शकत नाही. कारण त्याचं जे तेज आहे ते उघडीस येतं. म्हणजेच हां, की सत्य जे आहे त्याला कोणी लपवू शकत लपवू नाही. शकत नाही. बरोबर. तीच सत्यता पण तीच आहे. बरोबर. आणि तुम्ही किती जरी याच्याविषयी प्रयत्न केला तरी सर्वात मोठी गोष्ट तुम्ही खोटं बोलण्यामुळं समोरच्या व्यक्तीचा विश्वास गमावता. बरोबर. म्हणून मेन गोष्ट हेच आहे. जीवनामध्ये की संबंध खूप महत्त्वाचे आहे. बरोबर. तुम्ही सर्व काही कमावलं परंतु जर संबंध गमावले बरोबर. तर जीवनामध्ये तुम्हाला शेवटी एकटं पडावं लागतं. म्हणून जीवनामध्ये संबंध खूप महत्त्वाचे आहे. बरोबर. आज आपण बघतो की आपल्या समाजामध्ये घरं खूप मोठे झाले. हम्म. गावामध्ये असो, शहरामध्ये असो, परंतु तिथं राहणारच कोणी राहिलं नाही. याचं कारण काय आहे बरोबर. की कुठंतरी ह्या स्वार्थामुळं म्हणा किंवा एकमेकांच्या विषयी जे गैरसमज झाले, संबंधामध्ये कटुता आली, त्याच्यामुळं आज जी संयुक्त पद्धती होती ती नष्ट झाली बरोबर. आणि फक्त घरं उरले, माणुसकी समाप्त झाली. तर जीवन एकदम मनुष्याचं खोकला झालेलं आहे. बरोबर. खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलेला आहे याचा अर्थ. आणि आपल्या याच्यामध्ये अभंगामध्ये आणखी पुढे सांगितलेलं आहे, काय तुमचे यास वेचे सांगा. याचा काय बरं भावार्थ होतो? तर या ठिकाणी महाराजांना हे सांगायचं आहे की लोक सत्याच्या मार्गावर चालत असताना सत्य सिद्ध आहे आणि सत्य चांगलं पण आहे, तरी लोक ना का करतात किंवा नको नको का म्हणतात आणि लोक पुन्हा मागं का फिरतात. या ठिकाणी हा अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे. तर विशेष लोकांना कधी आपण जीवनामध्ये बघतो की आवड पण असते, परंतु त्याच्यावर चालण्याची त्यांच्यामध्ये ताकद नसते. हे सांगायचं आहे की लोकांना जीवन चांगलं बनावं पण वाटतं, परंतु आध्यात्मिक शक्ती नसल्यामुळं लोक हा मार्ग सोडून देतात आणि पुन्हा मागे जातात. तर महाराजांना सांगायचं की एकदा तुम्ही मार्ग निवडलेला आहे तर त्यामध्ये किती जरी कष्ट भोगावं लागले तरी तुम्ही त्याच्यात पुढं चालायचं आहे. त्याच्यामध्येच जीवनाची मजा आहे, त्याच्यामध्ये जीवनाचा आनंद आहे. खूप छान प्रकारे तुम्ही अर्थ सांगितलेला आहे. आता जाता जाता थोडं आमच्या भाविक भक्तांना याचा आध्यात्मिक अर्थ सांगा. तर या ठिकाणी आपण अभंगाच्या सुरुवातीपासून जे काही याचा सार आहे ते तर बघत आहोत, परंतु सर्वात महत्त्वाचं की समाजामध्ये आज जो नारीच्या प्रती, स्त्रीच्या प्रती जो सन्मान म्हणजे बघण्याचा जो दृष्टिकोन आपला एक निगेटिव्ह झालेला आहे, नकारात्मक झालेला आहे, त्याला आपण सकारात्मक बनायचं आहे. आणि हीच जी नारी आहे ती स्वर्गाचं द्वार आहे, हे आपण समाज विसरून गेलेलो आहे. आज काही ठिकाणी ही जी एक प्रथा आहे, तुम्हाला माहीत आहे की शनी शिंगणापूरमध्ये ही जी घटना झाली की स्त्रियांनी शनीवर तेल चढायचं नाही, परंतु त्याच्याविषयी ज्या वेळेला स्त्रियांनी आवाज उठवला तर त्या ठिकाणी आज स्त्री तेल चढवते. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी जर सरकार नारीला महत्त्वाची भूमिका प्रदान करतं आहे तर आपण पण तिला प्रत्येक ठिकाणी सन्मान पात्र आहे, तिच्याप्रती सन्मानाची भावना ठेवली पाहिजे. आणि आध्यात्मिक किंवा आपल्या
ह्या क्षेत्रामध्ये चालत असताना किती जरी अडीअडचणी आपल्याला जीवनामध्ये आल्या तरी त्याचा विचार न करता आपण ह्या मार्गावर निरंतर पुढं गेलं पाहिजे. त्याचंच जीवनाचं सुख आणि समाधान आहे हे या अभंगामधून सांगायचं आहे. खूप छान प्रकारे तुम्ही याचा भावार्थ सांगितलेला आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आपका भी बहुत बहुत धन्यवाद. आपण आजचा अभंग पाहिला आणि त्याचा अर्थ सुद्धा पाहिला. यामध्ये आपल्याला हे शिकायला मिळालं की जीवनामध्ये खोटं बोलल्यामुळं एकतर विश्वास गमावतो आपण दुसऱ्यांचा, पण यामुळे काय होतं की एकत्रित कुटुंब सुद्धा विभक्त होतात. हेच आता आपण वर्तमान काळामध्ये पाहत आहे. म्हणून याच्यामध्ये अभंगामध्ये सांगितलेलं आहे की खरं बोलणं किती महत्त्वाचं आहे. तर असाच अर्थ पुढच्या अभंगाचा जाणून घेण्यासाठी आपण परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.